सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार. मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे गर्णीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर, शारदा संस्कृत क्लासेस युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक मी स्वागत करतो. अस्माकं लातूर नगरे प्रायः 17-18 वर्षाणि अतीतानि अहं संस्कृत भाषायाः विशेष वर्गस्य आयोजनं करोमि. संस्कृत भाषां सम्यक्तया पाठयामि. सीबीएसई छात्राणां कृते, स्टेट बोर्ड छात्राणां कृते, बीएमएस छात्राणां कृते अपि. तर कुठलीही भाषा असो, त्या भाषेचा मूळ आत्मा असतो तो म्हणजे व्याकरण भाग. तर त्या दृष्टिकोनातून संस्कृतचं व्याकरण आमच्या विद्यार्थ्यांना परफेक्ट जमावं यासाठी आम्ही ऑफलाईनच्या माध्यमाने, ऑनलाईनच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना शिकवतोच. पण असे अनेक विद्यार्थी आहेत जे की आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत किंवा आम्ही त्यांच्यापर्यंत अद्यापर्यंत पोहोचलेलो नाहीयेत. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आता एक व्हिडिओच्या माध्यमाने, युट्यूबच्या माध्यमाने आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत आहोत. तर संस्कृत भाषेचं व्याकरण परफेक्ट यावं यासाठी आपल्याला नामरूप, सर्वनामरूप आणि धातुरूप पाठांतर असणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्या दृष्टिकोनातून या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण देवनमाला ही नामरूपे पाहिलेली आहेत. तद, यद, किम, एतद, अस्मद, युष्मद ही सर्वनाम रूप सुद्धा पाहिलेली आहेत आणि धातुरूप सुद्धा पाहिलेली आहेत. आता याचाच पुढचा भाग म्हणजे आता पुढील नामरूप आहेत. या व्हिडिओच्या माध्यमाने आपण कवी, मती, वारी, नदी ही नामरूप आपण पाहणार आहोत. कवी हा शब्द आहे, आलं शेवटी ई, कारण त्या कवीचा वर्णविग्रह केला तर हलंत क अधिक अ, हलंत व अधिक ऱ्हस्व ई, कवी. मग तो कवी, ती कवी का ते कवी, तो कवी म्हणून तो पुल्लिंग शब्द झाला, इकारांत पुल्लिंग शब्द. उच्चारण कशा पद्धतीनं करायचं हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येणार आहे. कवी ही कवी कवयः प्रथमा, कवीम कवी कवीन द्वितीया, कविना कविभ्याम कविभिः तृतीया, कवये कविभ्याम कविभ्यः चतुर्थी, कवे हे कविभ्याम कविभ्यः पंचमी, कवे हे कव्यो कविनाम षष्ठी, कवौ कव्यो कविषु सप्तमी, हे कवे, हे कवी, हे कवयः संबोधनम. हा फक्त एक कवी शब्द पाठ केला तर त्यासारखे चालणारे अनेक शब्द आहेत. मुनी, ऋषी, रवी, हरी, पाणी, यती, मारुती, भूपती, कपी, अली, गिरी, अरी, वन्नी, मनी इत्यादी. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन जर विद्यार्थ्यांना लाभलं तर संस्कृतच काय, प्रत्येक विषयामध्ये आमचा विद्यार्थी हा आउट ऑफ पर्यंत मार्क्स मिळवू शकतो. पण योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणं खरंच गरजेचं आहे. आणि आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. अतिशय जागरूक, सुसंस्कारिक अशा पालकांचे विद्यार्थी लेकर आमच्याकडे शिकतात आणि आउट ऑफ मार्क्स मिळवून आपल्या आई वडिलांचं नाव रोशन करतात. खरंच असे जिद्दी तळमळीने अभ्यास करून आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करणारे विद्यार्थी मिळायला पुण्य लागतं, भाग्य लागतं. मती इकारांत स्त्रीलिंग शब्द. मतीच्या शेवटी ई आलं म्हणून त्याला इकारांत शब्द म्हटलेला आहे. इकारांत स्त्रीलिंग शब्द. मती ही मती मतयः प्रथमा, मतीम मती मती ही द्वितीया, मत्या मतिभ्याम मतिभिः तृतीया, मतये मतिभ्याम मतिभ्यः चतुर्थी. मत्ये म्हणा किंवा मतये म्हणा, वैकल्पिक रूप आहे ते. मते हे मत्याः मतिभ्याम मतिभ्यः पंचमी, मते हे मत्याः मत्योः मतीनाम षष्ठी, मतौ मत्याम मत्योः मतीषु सप्तमी, हे मते, हे मती, हे मतयः संबोधनम. मती म्हणजे बुद्धी, ती बुद्धी इकारांत स्त्रीलिंग शब्द. त्यानुसार चालणारे शब्द दिले तिथं खाली. वारी इकारांत नपुंसकलिंग शब्द. वारी, वारिणी, वारिणी प्रथमा. वेलांटी उकार मात्रा काळजीपूर्वक पहा, कारण त्यामध्ये चुका आपल्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. वारी, वारिणी, वारिणी प्रथमा, वारी, वारिणी, वारिणी द्वितीया, वारिना वारिभ्याम वारिभिः तृतीया, वारिणे वारिभ्याम वारिभ्यः चतुर्थी, वारिनः वारिभ्याम वारिभ्यः पंचमी, वारिनः वारिनोः वारिनाम षष्ठी, वारिणी वारिनोः वारिषु सप्तमी, हे वारी, हे वारिणी, हे वारिणी संबोधनम. त्यानुसार चालणारे सुद्धा शब्द या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील.
त्यानंतर आहे नदी, इकारांत स्त्रीलिंग शब्द. कोणता आहे? नदी इकारांत स्त्रीलिंग शब्द. नदी नद्यो नद्यः प्रथमा, नदीं नद्यो नदीः द्वितीया, नद्या नदीभ्यां नदीभिः तृतीया, नद्यै नदीभ्यां नदीभ्यः चतुर्थी, नद्याः नदीभ्यां नदीभ्यः पंचमी, नद्याः नद्योः नदीनां षष्ठी, नद्यां नद्योः नदीषु सप्तमी, हे नदी हे नद्यो हे नद्यः संबोधनम. विभक्त्यांच्या मराठीतील प्रत्ययाचं सुद्धा चांगल्या प्रकारे ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे. नदी शब्दाप्रमाणे चालणारे शब्द जननी, कुपी, नारी, युवती, नगरी, मही, वापी, लेखणी, अंकनी, सम्मार्जनी, रुक्मिणी, घटी, नख कुरुंतनी, सरस्वती, स्थाली, दासी इत्यादी. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ आम्ही आपल्या समोर आता सादर केलेला आहे. निश्चितपणे आपल्या ज्ञानवृद्धिंगत होण्यासाठी याचा फायदा होणार आहे. तर धन्यवाद.